नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण राज्यसेवा MPSC तसेच सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, .com मधून कुठल्या प्रकारच्या संकेतस्थळाचा संबोध होतो? योग्य पर्याय आहे 1 तर .com मधून कमर्शियल या प्रकारच्या संकेतस्थळाचा संबोध होतो। प्रश्न क्रमांक 2, डॅश डॅश यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात। योग्य पर्याय आहे 3 तर युटिलिटीज यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात। प्रश्न क्रमांक 3, URL म्हणजेच डॅश डॅश होय। योग्य पर्याय आहे 2 तर URL म्हणजेच युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर होय। प्रश्न क्रमांक 4, डॅश डॅश हा प्रोटोकॉलचा प्रकार आहे। योग्य पर्याय आहे 3 TCP तसेच IP हा प्रोटोकॉलचा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 5, दोन वेगवेगळ्या प्रकारचे नेटवर्क्स जोडण्यासाठी डॅश डॅश हे हार्डवेअर व सॉफ्टवेअर वापरतात। योग्य पर्याय आहे 3 तर दोन वेगवेगळ्या प्रकारचे नेटवर्क जोडण्यासाठी गेटवे हे हार्डवेअर व सॉफ्टवेअर वापरतात। प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश ही वर्ल्ड वाईड वेबवर ॲनिमेशन आणि गेम्स लिहिण्यासाठीची नवीन प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे। योग्य पर्याय आहे 3 तर जावा ही वर्ल्ड वाईड वेबवर ॲनिमेशन आणि गेम्स लिहिण्यासाठीची नवीन प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे। प्रश्न क्रमांक 7, प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिक्यूट केल्या जाणाऱ्या ग्रुप स्टेटमेंटला काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 4 तर प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिक्यूट केल्या जाणाऱ्या ग्रुप स्टेटमेंटला सब रूटीन असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 8, फोटोग्राफिक प्रिंटरमध्ये कोणत्या पेपरचा उपयोग केला जातो? योग्य पर्याय आहे 4 तर फोटोग्राफिक प्रिंटरमध्ये ब्रोमाइड पेपरचा उपयोग केला जातो। प्रश्न क्रमांक 9, टेलिफोन कोणत्या पद्धतीवर काम करते? योग्य पर्याय आहे 3 तर टेलिफोन फुल डुप्लेक्स या पद्धतीवर काम करते। प्रश्न क्रमांक 10, CDAC विस्तारित रूप काय आहे? योग्य पर्याय आहे 3 तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग हे CDAC विस्तारित रूप आहे। प्रश्न क्रमांक 11, इंटरनेटची सुरुवात कोठे झाली? योग्य पर्याय आहे 4 तर इंटरनेटची सुरुवात ही संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये झाली। प्रश्न क्रमांक 12, BCA चे संपूर्ण रूप काय आहे? योग्य पर्याय आहे 1 बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन हे BCA चे संपूर्ण रूप आहे। प्रश्न क्रमांक 13, रक्तदाब मोजण्यासाठी डॅश डॅश पद्धतीचा संगणक वापरला जातो। योग्य पर्याय आहे 2 तर रक्तदाब मोजण्यासाठी ॲनालॉग पद्धतीचा संगणक वापरला जातो। प्रश्न क्रमांक 14, रोबोट यंत्राच्या निर्मितीमध्ये डॅश डॅश संगणक प्रणालीचा वापर करतात। योग्य पर्याय आहे 1 तर रोबोट यंत्राच्या निर्मितीमध्ये हायब्रिड संगणक प्रणालीचा वापर करतात। प्रश्न क्रमांक 15, डॅश डॅश साली वेबची पहिली चाचणी सुरू झाली। योग्य पर्याय आहे 4 तर
मार्च 1991 साली वेबची पहिली चाचणी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 16. भारतात डॅश या कंपनीने इंटरनेट सेवा पुरवण्यास सुरुवात केली. योग्य पर्याय आहे 2. तर भारतात VSNL म्हणजेच विदेश संचार निगम लिमिटेड या कंपनीने इंटरनेट सेवा पुरवण्यास सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 17. CD मध्ये 1 इंचास किती ट्रॅक असतात. योग्य पर्याय आहे 4. तर CD मध्ये 1 इंचास 18,000 ट्रॅक असतात. प्रश्न क्रमांक 18. IP ॲड्रेसची रेंज काय आहे. योग्य पर्याय आहे 2. तर 0 ते 255 ही IP ॲड्रेसची रेंज आहे. प्रश्न क्रमांक 19. स्थानिक संभाषण हे कशाचे उदाहरण आहे. योग्य पर्याय आहे 2. तर स्थानिक संभाषण हे बस टोपोलॉजीचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 20. संदेशवहनाचा मार्ग 2 संगणकांना जोडतो व त्याच संगणकांवर प्राप्त होतो त्याला काय म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर संदेशवहनाचा मार्ग 2 संगणकांना जोडतो व त्याच संगणकावर प्राप्त होतो त्याला पॉइंट टू पॉइंट नेटवर्क असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 21. सायबर लॉला अनुसरून जी कायदेशीर व्यवस्था पाहिली जाते तिला काय म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर सायबर लॉला अनुसरून जी कायदेशीर व्यवस्था पाहिली जाते तिला सायबर स्पेस असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22. दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना डॅश डॅश म्हटले जाते. योग्य पर्याय आहे 1. तर दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना क्रॅकर्स असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 23. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशाकरिता आहे. योग्य पर्याय आहे 2. तर माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा सायबर लॉ याकरिता आहे. प्रश्न क्रमांक 24. कोणता कायदा इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटीशी संबंधित आहे. योग्य पर्याय आहे 2. तर सायबर कायदा हा इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25. पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय. योग्य पर्याय आहे 2. तर हॉवर्ड मार्क हे पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 26. EFT म्हणजे काय. योग्य पर्याय आहे 2. तर EFT म्हणजेच इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर होय. प्रश्न क्रमांक 27. 1 निब्बल बरोबर किती. योग्य पर्याय आहे 3. तर 1 निब्बल बरोबर 4 चीट होय. प्रश्न क्रमांक 28. ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते. योग्य पर्याय आहे 3. तर ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग ही मॉडेम प्रणाली करते. प्रश्न क्रमांक 29. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रभावित केलेले इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे काय. योग्य पर्याय आहे 2. तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रभावित केलेले इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजेच डिजिटल सिग्नेचर होय. प्रश्न क्रमांक 30. सायबर गुन्हेगाराच्या एका भौगोलिक सीमेवरून दुसऱ्या भौगोलिक सीमेवर उड्या मारण्याच्या मानसिकतेला काय म्हणतात. योग्य पर्याय आहे
2 तर सायबर गुन्हेगाराच्या एका भौगोलिक सीमेवरून दुसऱ्या भौगोलिक सीमेवर उड्या मारण्याच्या मानसिकतेला ज्युरिस्डिक्शनल जंपिंग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 31. MICR द्वारे डॅश डॅश मोजले जातात. योग्य पर्याय आहे 1 तर MICR द्वारे मॅग्नेटिक शाईची अक्षरे मोजली जातात. प्रश्न क्रमांक 32. IT ॲक्ट 2000 नुसार संगणक व त्याचे जाळे खराब करण्याची शिक्षा काय आहे? योग्य पर्याय आहे 2 तर IT ॲक्ट 2000 नुसार संगणक व त्याचे जाळे खराब करण्याची शिक्षा ₹1 करोड इतकी आहे. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणती गोष्ट कॉम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली? योग्य पर्याय आहे 3 तर ब्रेन स्कॅन ही गोष्ट कॉम्प्युटरने मेडिकल क्षेत्रात आणली. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणती भाषा ही वेब सेवांची माहिती पुरवण्यासाठी वापरली जाते, ज्यामध्ये वेब सेवांच्या ग्राहकांची आवश्यक माहिती असते? योग्य पर्याय आहे 2 तर WSDL ही भाषा ही वेब सेवांची माहिती पुरवण्यासाठी वापरली जाते, ज्यामध्ये वेब सेवांच्या ग्राहकांची आवश्यक माहिती असते. प्रश्न क्रमांक 35. डॅश डॅश हे इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर किंवा संस्थेवर खोटे आरोप, बदनामी, निंदा किंवा बेअब्रू करण्यासाठी वापरले जाते. योग्य पर्याय आहे 1 तर सायबर स्टॉकिंग हे इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर किंवा संस्थेवर खोटे आरोप, बदनामी, निंदा किंवा बेअब्रू करण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी डॅश डॅश हे डिव्हाइस एका लॅनमधून दुसऱ्या फ्रेम्समध्ये प्रक्षेपित करण्यासाठी वापरतात? योग्य पर्याय आहे 2 तर ब्रिज हे डिव्हाइस एका लॅनमधून दुसऱ्या फ्रेम्समध्ये प्रक्षेपित करण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 37. ईमेलचा गैरवापर भारतीय दंडविधान कायद्यानुसार सेक्शन डॅश डॅश मध्ये सायबर गुन्हा होतो. योग्य पर्याय आहे 4 तर ईमेलचा गैरवापर भारतीय दंडविधान कायद्यानुसार सेक्शन 500 IPC मध्ये सायबर गुन्हा होतो. प्रश्न क्रमांक 38. हत्यारांची ऑनलाईन विक्रीला भारतीय दंडविधान कायद्यानुसार गुन्हा होतो. योग्य पर्याय आहे 3 तर हत्यारांची ऑनलाईन विक्रीला भारतीय दंडविधान कायद्यानुसार आर्म्स ॲक्ट हा गुन्हा होतो. प्रश्न क्रमांक 39. मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 1 तर मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला स्पॅम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 40. स्वर्ण जयंती विद्या विकास अंतरिक्ष उपग्रह योजना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? योग्य पर्याय आहे 3 तर स्वर्ण जयंती विद्या विकास अंतरिक्ष उपग्रह योजना ही विद्यावाहिनी या नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 41. भारत सरकारचे माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान विभाग बरेच प्रकल्प सुरू केलेल्यापैकी एक प्रकल्प हा धन्वंतरी आहे. हा प्रकल्प कोणत्या अनुप्रयोग क्षेत्रात येतो? योग्य पर्याय आहे 1 तर धन्वंतरी हा प्रकल्प आरोग्य देखभाल या अनुप्रयोग क्षेत्रात येतो. प्रश्न क्रमांक 42. डॅश डॅश म्हणजे हजारोंच्या संख्येने युजरला ईमेल पाठवणे होय. योग्य पर्याय आहे
एक तर ईमेल स्पॅमिंग म्हणजे हजारोंच्या संख्येने युजरला ईमेल पाठवणे होय. प्रश्न क्रमांक 43. सीडॅक या भारतीय कंपनीने डॉक्युमेंटचा एक सारांश लेखन करणारे ॲप्लिकेशन बनवले आहे. त्याचे नाव डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 2. तर सीडॅक या भारतीय कंपनीने डॉक्युमेंटचा एक सारांश लेखन करणारे ॲप्लिकेशन बनवले आहे. त्याचे नाव सारांशक असे आहे. प्रश्न क्रमांक 44. डाटा इंटिग्रिटी म्हणजेच अखंडत्व म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 3. तर डाटा इंटिग्रिटी म्हणजेच माहितीच्या अनधिकृत बदलासाठी प्रतिबंध करणे होय. प्रश्न क्रमांक 45. फायबर ऑप्टिक केबलमधील संदेशवहनाचे माध्यम कोणते? योग्य पर्याय आहे 2. तर प्रकाश लहरी हे फायबर ऑप्टिक केबलमधील संदेशवहनाचे माध्यम आहे. प्रश्न क्रमांक 46. जास्तीत जास्त संगणक एका मोठ्या भौगोलिक परिक्षेत्रामध्ये डॅश डॅशच्या सहाय्याने परिणामकारकरित्या जोडले जातात. योग्य पर्याय आहे 3. तर जास्तीत जास्त संगणक एका मोठ्या भौगोलिक परिक्षेत्रामध्ये कम्युनिकेशन सॅटेलाइट्सच्या सहाय्याने परिणामकारकरित्या जोडले जातात. प्रश्न क्रमांक 47. ज्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये मध्यवर्ती संगणकाशिवाय संगणक वर्तुळाकार जोडलेले असतात त्याला डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर ज्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये मध्यवर्ती संगणकाशिवाय संगणक वर्तुळाकार जोडलेले असतात त्याला रिंग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 48. समांतर तारांचा समूह जो 2 किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर समांतर तारांचा समूह जो 2 किंवा जास्त संगणक संबंधित उपकरणांना जोडतो त्याला बस असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 49. सध्या टेलिकॉम क्षेत्रात कोणत्या क्षेत्राचा वाटा 56% आहे? योग्य पर्याय आहे 1. तर सध्या टेलिकॉम क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्राचा वाटा हा 56% इतका आहे. तर शेवटचा प्रश्न क्रमांक 50. आपत्ती व्यवस्थापनाकरिता कोणत्या उपग्रहाचा उपयोग करण्यात येतो? योग्य पर्याय आहे 2. तर आपत्ती व्यवस्थापनाकरिता इन्सॅट या उपग्रहाचा उपयोग करण्यात येतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.